हां, आलो का मी लाईव्ह? सर मी दिसतोय का? अच्छा, मी दिसत नाही का? हॅलो, हॅलो, हॅलो. येस, माझा आवाज येतोय का? ओके. ओके ओके ओके. ओके, जय भीम. हां, स्टार्ट करू का? येस. ओके, स्टार्ट करू सर? नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती महान सम्राट राजा धम्माशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, सर्व महान पुरुष आणि महान मातांना माझं त्रिवार अभिवादन. तसेच या फेसबुक लाईव्हवरती उपस्थित असलेले माझे सर्व उपासक आणि उपासिकांना मैत्रीपूर्वक जय भीम. माझं नाव विशाल लोखंडे. आज मला धम्मकाया फाउंडेशन आणि फेडरेशनतर्फे आजच्या व्याख्यान मालिकेमध्ये व्याख्यान देण्याचं एक संधी मिळालेली आहे. तर त्या विषयाची ओळख, विषयाचं नाव मी आपल्याला सांगतो. क्रांतिकारी छत्रपती
शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांना इथे आपण क्रांतिकारी असं म्हटलेलं आहे. तर क्रांती म्हणजे काय? क्रांती म्हणजे अत्याचार, अनाचार, दुराचार, विषमता या विरुद्ध बंड पुकारणे, या विरुद्ध एल्गार करणे म्हणजेच क्रांती होय. अशाच प्रकारची क्रांती 2500 वर्षापूर्वी सम्यक संबुद्धांनी केली होती. अशाच प्रकारची क्रांती चक्रवर्ती महान सम्राट राजा धम्म अशोकांनी केली होती. अशाच प्रकारची क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. अशाच प्रकारची क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली होती. आणि अशाच प्रकारची क्रांती छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्ताने मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि माझ्या विषयाला मी इथे सुरुवात करत आहे. क्रांतीची व्याख्या तर आपण समजून घेतली की समाजातील होणाऱ्या विषमतेविरुद्ध एल्गार करणे म्हणजेच क्रांती होय. राजा छत्रपती शाहू महाराज हे सर्वांना ठाऊक आहे, परंतु क्रांतिकारी शाहू महाराज हे ठाऊक आहेत का? हे ठाऊक होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत एखाद्या क्रांतिकारी व्यक्तीने किंवा एखाद्या क्रांतिकारी पुरुष किंवा स्त्रीने जेव्हा समाजामध्ये एखादी क्रांतिकारक बदल जेव्हा घडवला करतात, ती क्रांती समजून घेणं आणि त्या क्रांतीचा वापर वैयक्तिक जीवनामध्ये व समाजामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी करणे म्हणजेच क्रांती होय. छत्रपती शाहू महाराज हे निस्सीम शिवभक्त होते. ते धर्मसुधारक होते. छत्रपतींच्या विविध पैलूंचं आपण इथे विश्लेषण करणार आहोत. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनामध्ये एक वेदोक्त प्रकरण घडलं होतं. हे प्रकरण त्या काळी खूप गाजलं. तर काय होतं हे वेदोक्त प्रकरण? नोव्हेंबर 1899 मध्ये राजेशाही परंपरानुसार, त्यांच्या रीतिरिवाजानुसार जेव्हा छत्रपती शाहू महाराज पंचगंगेवर स्नान करण्यासाठी जातात, त्यावेळेला तिथे नारायण नावाचा एक भट असतो. तो भट काय करतो तर वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोत्कृत मंत्राचा उच्चार करतो. ते राजाराम शास्त्री जे छत्रपती शाहू महाराजांचे सहाय्यक असतात ते ऐकतात आणि ते राजांना सांगतात की राजे, हा भट, हा नारायण भट वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोत्मक मंत्र म्हणत आहे. तेव्हा राजे छत्रपती शाहू महाराज तेव्हा त्या भटाला विचारतात की
तू हा मंत्र का म्हणत नाहीस, वेदोक्त मंत्र का म्हणत नाहीस? तेव्हा तो भट बघा, तेव्हा तो भट महाराजांना काय म्हणतो की तुम्ही शूद्र आहात. काय आहात तुम्ही? शूद्र आहात. आमच्या धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहे. आमच्या धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहे आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण आहे. जोपर्यंत हा ब्राह्मण समाज, तुम्ही क्षत्रिय आहात, काय आहात तुम्ही? क्षत्रिय आहात, असे जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत तुम्ही काय आहात? शूद्र आहात. बघा किती मोठा त्या ब्राह्मणांनी प्रहार केला होता छत्रपती शाहू महाराजांचे, एकदम सरळ. अशा समयी एखाद्या राजाने किंवा तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या जनतेने काय केलं पाहिजे? साहजिक तिथे उपस्थित असलेली जनता त्या भटाला मारझोड करेल किंवा तिथे उपस्थित असलेला एखादा राजा त्याला चापकानिशी मारेल किंवा फटके देईल. परंतु इथे छत्रपती शाहू महाराजांची आपल्याला त्यांचा संयम हा किती दांडगा आहे तो इथे दिसून येतो. ते त्या भटाला काहीच करत नाहीत. आणि हे प्रकरण जे आहे, हे प्रकरण लवादांकडे जातं. आणि जेव्हा लवादांकडे हे प्रकरण जातं, 3 लवादांकडे हे प्रकरण जातं, तेव्हा त्या लवादांचा निर्णय होतो. काय निर्णय होतो? तिथे निर्णय होतो की वेदोक्ताचा अधिकार असलेले राजा हे क्षत्रिय आहेत. म्हणजे एवढी मोठी लढाई छत्रपती शाहू महाराजांनी जिंकली. आणि म्हणूनच हे प्रकरण वेदोक्त प्रकरण म्हणून खूप गाजलेलं आहे. असाच कट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळीसुद्धा भटांनी केला होता. आणि सेम कट या भटांनी इथे छत्रपती शाहू महाराजांविरुद्धसुद्धा केलेला होता. पण नेहमी विजय हा सत्याचाच होतो. नेहमी विजय हा सत्याचाच होतो. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी जातीभेद, वर्णवर्चस्व, कर्मकांडावर आंधळी श्रद्धा व त्यातून निर्माण झालेली अनैतिकता यावर त्यांनी कडा प्रहार केला. त्याच्या आधारे त्यांनी विविध सामाजिक सुधारणा केल्या. त्या काळी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वर्णव्यवस्था होती, कर्मकांड होते, जातीभेद होती. ऐनकेन प्रकारे समाजातील अस्पृश्य वर्गांवरती खूप मोठे अन्याय होत होते. तर तेव्हा शाहू महाराजांनी त्याच्यावरती कडा प्रहार केला. काय प्रहार केला? त्यांनी अशा कुठल्या सामाजिक सुधारणा केल्या की जेणेकरून समाजातील या शोषित दलित वर्गांवर अन्याय होऊ नये. 1883 जेव्हा राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळीची स्थापना केली आणि त्याचीच पुनर्स्थापना 1910-11 छत्रपती शाहू महाराजांनी केली. ते म्हणतात जेव्हा त्यांनी ही पुनर्स्थापना केली तेव्हा पुनर्स्थापना केल्यानंतर
छत्रपती काय म्हणतात की चातुर्वर्ण्य स्थापनेची चळवळ मला पसंत नाही, किंवा ज्या समाजाच्या योगाने निरनिराळ्या जातींमध्ये मत्सर भाव उत्पन्न होईल किंवा केला जाईल, अशा कोणत्याही समाजाशी मला संबंध ठेवायचा नाही. एवढी मोठी बाब इथे छत्रपती शाहू महाराज म्हणतात की त्यावेळेला जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार माजलेला होता, अस्पृश्यांचा छळ चाललेला होता. तर अशा जातीमध्ये मत्सरभाव उत्पन्न केला जात होता निरनिराळ्या योगाने समाजामध्ये. तर अशा समाजाशी मला संबंध ठेवायचा नाही, ही खूप मोठी गोष्ट छत्रपती शाहू महाराज म्हणतात. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांनी अब्राह्मण पुरोहित तयार केले. काय केले? अब्राह्मण पुरोहित. त्यानंतर कोल्हापुरात वेदोक्त श्रावणीने तेथील युवक युवतींचे विवाह होत होते. कारण भट आपल्या पद्धतीने तिथे विवाह सोहळा करायचे, काय बोलायचे काय नाही बोलायचे ते तिथे सामान्य जनतेला काहीच कळत नव्हते. पण सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून शाहू महाराजांनी अब्राह्मण पुरोहित तयार करून वेदोक्त श्रावणी पद्धतीने युवक युवतींचे विवाह लावण्यास चालू केले. महाराजांच्या आश्रयाने सत्यशोधकाच्या शाळा त्या सुरू करण्यात आल्या. तसेच बहुसंख्य असलेल्या समाजाची मानसिक गुलामी यातून मुक्तता करण्यासाठी सत्यशोधक चळवळीस त्यांनी खूप मोठे प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे सत्यशोधक चळवळीचा स्तर हा दिवसेंदिवस त्या काळी खूप वाढत गेला. समाजामध्ये भल्या मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होत गेले. समाजामध्ये चांगलं प्रबोधन करण्याचं काम हे सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून विचारवंतांनी केले. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले. शिक्षणाविषयी छत्रपतींचं काय मत होतं, छत्रपती शाहू महाराजांचं काय मत होतं, ते म्हणतात की अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य हे समाजाच्या प्रगतीचे अडसर असणारे 3 मुख्य बिंदू आहेत. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य हे समाजाची प्रगती रोखतात. तर समाजाची प्रगती किंवा ह्या 3 मुख्य अडचणी दूर करण्याचं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे शिक्षण. आणि म्हणून शैक्षणिक व्यवस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी एक क्रांतिकारक आमूलाग्र बदल त्या काळी करून आणला. काय बदल त्यांनी केला? त्यावेळी स्पृश्य आणि अस्पृश्य या समाजाच्या शाळा वेगवेगळ्या होत्या.
सर्वप्रथम त्यांनी त्या शाळा बंद केल्या. शाळा व्यवस्थित चालू राहाव्या, लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावं, त्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था, मोफत शिक्षण व सक्तीचं शिक्षण त्यांनी चालू केलं. रात्रीच्या शिक्षणाची सोयसुद्धा त्यांनी केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांना पुस्तके, पाट्या इत्यादी मोफत देण्यात आले. म्हणजे बघा, अस्पृश्य दीनदलित लोकांसाठी छत्रपती शाहू महाराजांचं किती मोठं योगदान आहे. तसेच आपण पाहायला गेलं तर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाचा कर चालू केला की जेणेकरून शिक्षण हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारा देशातील हा एकमेव राजा होता. समाजातील शोषित पीडित वर्गांसाठी छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण लागू केले आणि म्हणूनच आपण छत्रपतींना आरक्षणाचा जनक असं म्हणतो. कारण त्यावेळी समाजामध्ये मोजकेच वर्ग, जे उच्चवर्णीय वर्ग होते, त्यांना प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याचा हक्क होता. सरकारी नोकरी असो किंवा इतर कर्म असो किंवा उद्योगधंदे असो, हे सर्व करण्याचा हक्क हा दीनदलित लोकांना, अस्पृश्य लोकांना नव्हता. सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्यांना संधी नव्हती. तर छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण देऊन समाजातील प्रत्येक व्यक्तींमध्ये एक प्रकारची समता प्रस्थापित केली. अस्पृश्य जातीतील लोकांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण प्रणालीसुद्धा त्यांनी चालू केली. अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणला. छत्रपती शाहू महाराजांची एक रॉयल डिक्री नावाचा हुकूमनामा त्यावेळी खूप प्रसिद्ध होता. छत्रपती शाहू महाराजांनी या रॉयल डिक्री या हुकूमनाम्यानुसार काय हुकूम दिला असेल? त्यांनी हुकूम दिला होता की समाजातील प्रत्येक सदस्यास तसे अस्पृश्य व्यक्तींना संस्थानातील विहीर, संस्थानातील तलाव, संस्थानातील शाळा आणि संस्थानातील हॉस्पिटल यांचा करण्याची संधी, करण्याचा आदेश हा त्यावेळी रॉयल डिक्रीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांनी केला. किती मोठं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी या समाजव्यवस्थेमध्ये बदल घडवण्यासाठी केला आपण इथे पाहू शकतो.
छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहासुद्धा वैध मान्यता दिली, कारण त्यावेळी आंतरजातीय विवाह मान्य नव्हतेच. एखाद्या अमुक जातीशी विवाह केला तर त्या जातीला बाहेर टाकलं जायचं किंवा त्या जातीशी लग्न करणाऱ्या समाजातील त्या कुटुंबाला वाळीमध्ये टाकलं जायचं. तर अशी प्रथा बंद करून छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहास मान्यता दिली. छत्रपती शाहू महाराजांनी महिला वर्गांसाठी खूप प्रयत्न केले, कारण महिला वर्गांना त्यावेळेस कुठलंच काम करण्याची किंवा शाळा शिकण्याची संधी नव्हती. त्यांना फक्त घर, मूल आणि चूल, घराचा उंबरठा ओलांडण्याची सुद्धा त्यावेळी महिलांना संधी नव्हती. परंतु राष्ट्रपिता महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांनी महिलांमध्ये, महिलांच्या आत्मविश्वासामध्ये, महिलांच्या बाबतीत खूप मोठा बदल केला. समाजामध्ये अनन्यसाधारण स्थान महिलांना त्यांनी प्राप्त करून दिले. सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सोबत राहून महिलांना त्यांचा न्याय, त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न केले. छत्रपती शाहू महाराजांनी महिलांसाठी शाळा उघडल्या. त्या काळी देवदासी ही प्रथा होती, म्हणजे एखाद्या अमुक व्यक्तीची दासी बनून राहणं, जन्मभर दासी बनून राहणं. त्यावेळी त्या देवदासीचा त्या लोकांतर्फे शोषण होत होते. कोणत्या लोकांतर्फे? तर ज्या देवाची दासी, त्या धर्माची दासी म्हणून ती स्त्री तिथे राहत होती, त्या स्त्रीकडून, त्या स्त्रीचं शोषण तिथे केले जात होतं. आणि म्हणून देवदासी प्रथा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी बंद केली. विधवेला एखादी व्यक्ती, एखादी स्त्री जेव्हा विधवा होते, त्यावेळी जेव्हा विधवा होत होती तेव्हा त्या विधवा स्त्रीला पुनर्विवाह करण्याची संधी नव्हती. तर 1917 मध्ये विधवा पुनर्विवाह यास छत्रपती शिवाजी महाराजांनी वैध मान्यता दिली. बालविवाह त्यावेळेस सर्रास चालायचे, बालकांचे विवाह होत होते लहानपणीच. छत्रपती शाहू महाराजांनी बालविवाह थांबवण्यास सुद्धा आटोकाट प्रयत्न केले. छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सामाजिक, शैक्षणिक, स्त्रियांच्या बाबतीत जसे काम केले, जसे कार्य केले, अमूल्य कार्य केले, तसेच कार्य त्यांनी शेतकरी लोकांच्या बाबतीत सुद्धा केले. शेतकरी लोकांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी क्रांतिकारक कार्य केले. काय केलं त्यांनी? शेतकरी लोकांसाठी बाजार समित्या स्थापन केल्या. शेतीची उपकरणं खरेदी करण्यासाठी त्यावेळेला शेतकऱ्यांकडे जमिनी होत्या, पण शेतीची उपकरणं खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता. तर शेतीची उपकरणं खरेदी करण्यासाठी त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी
क्रेडिट फॅसिलिटी अवेलेबल करून दिली, उपलब्ध करून दिली. म्हणजे त्या क्रेडिट फॅसिलिटीच्या उपलब्धतेनुसार तो एखादा शेतकरी शेतीचं उपकरण घेऊन आपली शेती करू शकतो. म्हणजे किती पुरोगामी विचाराचा हा राजा होऊन गेला, तुम्ही विचार करू शकता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी निगडीत उत्पन्न वाढावे, आमचा शेतकरी हा सधन व्हावा, शेती करताना त्याला शेतीच्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असणं आवश्यक आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी राजा एडवर्ड कृषी संस्थेची स्थापना केली. म्हणजे आपण पाहू शकतो की छत्रपती शाहू महाराजांनी कशा प्रकारे समाजातील ह्या प्रत्येक तळागाळांच्या व्यक्तीसाठी किती मोठा क्रांतिकारी बदल आणि क्रांतिकारक गोष्टी केल्या की या समाजातील प्रत्येक स्तरांमध्ये एक आनंदाचं वातावरण त्या काळी नक्कीच निर्माण झालेलं असावं. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज हे कलेचे आणि संस्कृतीचे चाहते होते. संगीत आणि ललित कला ह्या संबंधित असलेल्या कलाकारांचे ते खूप आदर करायचे. एकदा एका नाटकामध्ये एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज स्वतः जागेवरती उठून त्या व्यक्तीला त्यांनी मुजरा केला. म्हणजे कलेचे निस्सीम चाहते होते छत्रपती शाहू महाराज. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये व्यायामशाळा आणि कुस्तीसाठी लागणारं पीच तयार केलं. कुस्तीसाठी लागणारं पीच तयार केलं. आज आपण पाहतो की कोल्हापूर हे शहर कुस्ती मल्लांसाठी किती प्रसिद्ध आहे. तर त्याची नीव, त्याचा पाया हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस घातला होता. छत्रपती शाहू महाराजांनी हे वेगवेगळे कुस्तीपटूंसाठी वेगवेगळ्या पीच तयार केले, व्यायामशाळा तयार केल्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या कलेला त्यांनी एक समान न्याय दिला असं आपण इथे म्हणू शकतो. अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक, कला आणि संस्कृती या बाबतीत खूप मोठी क्रांती केली. आज छत्रपती शाहू महाराजांना संपूर्ण भारत देश ओळखतो. आज आपण आणखीन काही गोष्टी इथे बघूया. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंधसुद्धा आपण इथे समजून घेऊया. कारण जर आपण पाहिलं तर छत्रपती शाहू महाराज आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे वैयक्तिक आणि वैचारिक
ऋणानुबंध होते, वैचारिक आणि वैयक्तिक ऋणानुबंध होते. हे दोन्ही महान पुरुष दीनदलितांच्या, पददलितांच्या, अस्पृश्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी लढणारे महान पुरुष होते. छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये जातीप्रंश नावाचा एक ग्रंथ लिहितात आणि त्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये अस्पृश्यांवरती होणाऱ्या अन्यायाबद्दल त्या पुस्तकामध्ये विवेचन करतात, इत्थंभूत माहिती लिहितात. प्रत्येक घटनेचा त्या पुस्तकामध्ये ते चांगल्या रीतीने मांडणी करतात की कशाप्रकारे अस्पृश्यांवरती भारतामध्ये अन्याय होतो. तर छत्रपती शाहू महाराज जेव्हा ही गोष्ट वाचतात, ही गोष्ट जेव्हा त्यांना कळते, तेव्हा बाबासाहेबांविषयी असणारं प्रेम आणि असणारा आदर हा छत्रपती शाहू महाराजांच्या मनामध्ये आणखीन जास्त वाढतं. 1918 मध्ये प्रथमच छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल ऐकलं होतं. मार्च 1920 माणगावच्या परिषदेमध्ये राजे छत्रपती हे सुद्धा हजर होते. त्यावेळेला राजा तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत खूप मोठं एक विधान करतात. काय विधान करतात? ते म्हणतात की आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचा हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिल्याबद्दल अभिनंदन करून ते त्यांचा वाढदिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असा खास ठराव छत्रपती शाहू महाराज त्या परिषदेमध्ये मंजूर करतात. आणि त्या परिषदेमध्येच एक ऐतिहासिक उद्गार तिथे काढतात की अस्पृश्य समाजाचा, पददलितांचा हाच खरा पुढारी आहे, हाच पुढारी आहे म्हणून घोषित करतात. म्हणजे ही ऐतिहासिक घटना होती की ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा पुढारी म्हणून घोषित करतात. पुन्हा परत त्यांची भेट होते. 30 मे 1920 सुद्धा नागपूर येथे जेव्हा अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद होते, तेव्हासुद्धा त्यांची पुन्हा भेट होते. आणि या भेटीत पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये आपुलकीचे आणि प्रेमाचे संबंध दृढ होतात. एकमेकांविषयी दोघांच्या मनामध्ये आदर, प्रेम, वात्सल्य निर्माण होतं. छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्यांदा उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला जातात, तेव्हासुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली होती. त्यात लंडन इथे छत्रपती शाहू महाराज जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्या लंडनमध्ये आपल्या अस्पृश्य समाजाची व्यथा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडतात, तेव्हा त्याच लंडनमध्ये जेव्हा छत्रपती शाहू महाराज तिथे होते, तेव्हासुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सक्रिय सहकार्य तिथे केले. म्हणजे प्रत्येक बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खूप मदत केली. जेव्हा साऊथ ब्युरो समितीसमोर आपल्या अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी एका वर्तमानपत्राची नितांत आवश्यकता आहे, असं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांजवळ बोलतात, तेव्हा शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2,500 रुपयांची मदत करतात. आणि ह्या मदतीनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक ह्या क्रांतिकारी पाक्षिकाचं वर्तमानपत्राचं निर्मिती होते. त्या मूकनायकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की मुठभर लोकांच्या या निरर्थक काकगर्जनेस न जुमानता छत्रपतींनी आपल्या न्याय व सत्य व न्यायी चळवळीपासून रत्तीभरही ढळू नये, अशी आमची अत्यंत नम्रतापूर्वक विनंती आहे. ती ते मान्य करतील अशी सबळ आशा आहे, असं सुद्धा आपल्या मूकनाईक ह्या पाक्षिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत लिहितात. म्हणजे आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं अमूल्य असं योगदान आहे. त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत असो, त्यांच्या राजकीय क्षेत्राच्या बाबतीत असो, अशा सर्वच बाबतीत छत्रपतींनी शाहू महाराजांनी खूप मदत बाबासाहेबांनी केली. कारण दोघांचा ऋणानुबंधच असे होते. अशा प्रकारे असे हे क्रांतिकारी शाहू महाराज आपण पाहिलं. छत्रपती शाहू महाराज हे क्रांतिकारी होते. कशा प्रकारे क्रांतिकारी होते हे आपण या व्याख्यानामध्ये पाहिलं. वेदोत्क प्रकरण असो, समाजातील शोषित पीडित वर्गांचे प्रश्न असो, शैक्षणिक प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या धार्मिक कृतींविरुद्ध बंड पुकारण्याचा, त्यांच्या विरुद्ध लढण्याचा एक खूप मोठा सक्षम प्रयत्न, एक खूप मोठा क्रांतिकारी बदल छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी केला. आणि म्हणूनच आज आपण पाहतो या सर्व महापुरुषांनी समाजातील प्रत्येक स्तरांमध्ये ती चातुर्वर्ण्य व्यवस्था मिटवून समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तींना समानता मिळवून दिली, इक्वॅलिटी मिळवून दिली, सर्व प्रकारचा अधिकार त्यांनी मिळवून दिला. आणि म्हणूनच आपण या सर्व महान विभूतींना आपण प्रणाम करतो, अभिवादन करतो. आणि अशा प्रकारे
छत्रपती शाहू महाराजांनी संक्षिप्त रूपामध्ये जर सांगायचं झालं तर छत्रपती शाहू महाराजांनी एका हातात सत्यशोधक समाज आणि दुसऱ्या हातात सत्यशोधक समाजाची समता, एका हातात सत्यशोधक समाज आणि दुसऱ्या हातात समता ही निशाणी देऊन, ही निशाणी घेऊन त्यांनी अशा प्रकारे निशाणी घेऊन राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सम्यक संबुद्ध यांची तत्त्वे चोहो बाजूंकडे मांडण्याचा एक क्रांतिकारी प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी केला. आणि म्हणून आपण या सर्वांना वंदन करतो. आणि अशा प्रकारे आपण सर्वांनी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझं व्याख्यान, माझं प्रवचन ऐकण्याचा मला प्रवचन तुम्ही ऐकलं त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आमची संस्था धम्मकाया फाउंडेशन तथा फेडरेशन यांचासुद्धा मी खूप आभारी आहे की त्यांनी मला फेसबुक लाईव्हवरती हे व्याख्यान सादर करण्याची एक संधी दिली. आणि म्हणून मी आपणा सर्वांचा खूप ऋणी आहे. आपणा सर्वांप्रती मी इथे मंगलमैत्री व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. साधु साधु साधु.